आदित्य ठाकरे यांनी काल रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा मागितला। आदित्य ठाकरेंना सांगायचे आहे, ही जागा जिथे लागलेले 16 होर्डिंग हे तुमचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना लागले आहेत। जेथे होर्डिंगची दुर्घटना घडली तेथे पेट्रोल पंप उद्धव ठाकरे यांचे मित्र लॉर्ड यांना हे चालवण्यासाठी द्या असे ठाकरेंच्या कार्यकाळात सांगितले होते। आदित्य ठाकरे, तुम्ही काय मागणी करणार? नकली सेनेचे पक्षप्रमुख पद सोडा अशी मागणी करणार का? लोहमार्ग पोलीस आयुक्त केसर खलीद यांच्या हे पत्रात इगो मीडियाला 10 वर्षासाठी हे दिले आहे असे स्पष्ट नमूद केले होते। यातच इगो मीडिया म्हणजेच भावेश भिंडेने सांगितले की आम्हाला फाउंडेशनसाठी खूप खर्च आहे, तेव्हा उद्धव ठाकरेंच्या परवानगीने 10 ऐवजी 30 वर्षासाठी हे टेंडर ताबडतोब वाढवून देण्यात आले। ही जागा गृहविभाग राज्य शासनाच्या अंतर्गत आहे। स्ट्रक्चर सर्टिफिकेट देणाऱ्या मनोज रामकृष्ण यांच्यावर खोटे सर्टिफिकेट देण्यासाठी FIR करावा। कैसर खलीद यांना तपास पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवावे। भावेश भिंडेला महिन्याला 100 करोड मिळत होते आणि पेट्रोल पंपला 25 करोड मिळत होते। हा 100 करोड रुपयांचा घोटाळा आहे, याची लवकरात लवकर ईडीने व आयकर विभागाने तपासणी करावी। मुंबई महापालिकेने या संबंधात ऑब्जेक्शन घेतलं। मुंबई महापालिकेने सांगितलं ही जागा महाराष्ट्र राज्य हाऊसिंग, महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग वेलफेअर कॉर्पोरेशनची आहे। हे गृह विभाग महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारची जागा असल्यामुळे मुंबई मॅक्झिमम 40 स्क्वेअर फूटचं होर्डिंग लावता येते, 40 फूट उंचीचं होर्डिंग लावता येते। त्यावर कैसर खालिदनी उत्तर लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की ही जागा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची आहे। कैसर खालिद यांनी जाणून बुजून खोटं बोलले आणि त्यांनी महापालिकेला पत्र लिहिलं की ही जागा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची आहे, म्हणून येथे महापालिकेचे नियम लागू पडत नाही। मुंबई महापालिकेने त्याला परत उत्तर लिहिलं की चुकीचं आहे, ही जागा राज्य सरकारची आहे, तिथे यापेक्षा जास्त आणि तिथे त्यांनी जे होर्डिंग लावलं आहे त्या होर्डिंगची साईज होती 140 फूट बाय 120 फूट। फक्त हीच नाही, त्या आसपासचे 3 साईटवर 12 होर्डिंग इगो मीडियाचे आहेत, ते 140 फूट बाय 120 फूटचे आहेत। फक्त एवढंच नव्हे, सिटी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्यांचे मनोज रामकृष्ण यांनी रिसर्च जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं आहे त्यात रिसर्च लिहिलं आहे की या जागेवर होर्डिंग 120 फूट बाय 70 फूटचं बांधण्यात आलं आहे। मी मुंबई पोलीस कमिशनरना विनंती केली आहे की हे जे मनोज रामकृष्ण त्यांनी त्याचं स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं आहे त्यांची ताबडतोब अटक व्हावी। 16-17 लोकांचे मृत्यू, 5 डझनहून अधिक लोक जखमी आणि असं बोगस स्ट्रक्चर सर्टिफिकेट दिलं। हे जे होर्डिंग पडलंय त्यात फक्त 2 फूट पण प्लिंथ नाही आहे। दुसरी गोष्ट, मी काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विशेष चर्चा केली आहे। देवेंद्र फडणवीस कडे मी मागणी केली आहे की या सगळ्या प्रकरणाचा SIT द्वारा तपास व्हावा आणि हे तपास पूर्ण होईपर्यंत हे पत्रात दिलं आहे की या जागेवर होर्डिंग आणि पेट्रोल पंप संबंधीची निविदा 21 जानेवारी 2021 रोजी काढण्यात आली। या ज्या निविदा काढण्यात आल्या त्यात जाहिरात फलक BPCL पेट्रोल पंपवर एक साइट आहे ज्यात 4 होर्डिंग आणि पेट्रोल पंपला लागून जे पोलीस क्वार्टर्स आहेत त्या जागेवर असं 3 साइटवर अन्य 12 होर्डिंग। या 12 होर्डिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि ते प्रक्रिया झाल्यावर
त्याचा ऑर्डर हे इगो मीडिया यांना देण्यात आला। गंमतच आहे, या पत्रात मी आपल्याला वाचतो, कैसर साइन के लिए कैसर खलीद, पोलीस आयुक्त लोहमार्ग, महाराष्ट्र सरकार, मुंबई। यात त्यांनी लिहिलं आहे की 2021चा निविदाप्रमाणे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडला या येथे 10 वर्षाकरिता भाडे तत्वावर कॉन्ट्रॅक्ट दिलं जात आहे। पुढची लाईन अधिक महत्वाची आहे की इगो मीडिया भावेश भिंडेंनी सांगितलं, इथे आम्ही आरसीसी फाउंडेशन टाकलं आहे, त्याचा खर्च आहे, हे लक्षात ठेवून आपण ही निविदा 10 वर्षाची 30 वर्षाची करा। उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे कैसर खालिद यांनी ही मुदत 30 वर्षाची केली। टेंडर 10 वर्षाची ऑफर आली, त्यांनी सांगितलं तर वर्क ऑर्डर देताना 10 वर्षाची 30 वर्ष हे देण्यात आलं आहे। मजेची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी मुंबई महापालिकेने या संबंधी ऑब्जेक्शन घेतलं, ऑर्डर दिलं, मुंबई महापालिकेने या संबंधात ऑब्जेक्शन घेतलं, मुंबई महापालिकेने सांगितलं ही जागा महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग वेलफेअर कॉर्पोरेशनची आहे। हे गृह विभाग महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारची जागा असल्यामुळे मुंबई मॅक्झिमम 40 स्क्वेअर फूटचं होर्डिंग लावता येते, 40 फूट उंचीचं होर्डिंग लावता येते। त्यावर कैसर खालिदनी उत्तर लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की ही जागा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची आहे। कैसर खालिद यांनी जाणून बुजून खोटं बोलले आणि त्यांनी महापालिकेला पत्र लिहिलं की ही जागा भारत सरकार रेल्वे मंत्रालयाची आहे, म्हणून येथे महापालिकेचे नियम लागू पडत नाही। मुंबई महापालिकेने त्याला परत उत्तर लिहिलं की चुकीचं आहे, ही जागा राज्य सरकारची आहे, तिथे यापेक्षा जास्त, आणि तिथे त्यांनी जे होर्डिंग लावलं आहे त्या होर्डिंगची साईज होती 140 फूट बाय 120 फूट। फक्त हीच नाही, त्या आसपासचे 3 साईटवर 12 होर्डिंग इगो मीडियाचे आहेत, ते 140 फूट बाय 120 फूटचे आहेत। फक्त एवढंच नव्हे, सिटी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस त्यांचे मनोज रामकृष्ण यांनी रिसर्च जे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं आहे त्यात रिसर्च लिहिलं आहे की या जागेवर होर्डिंग 120 फूट बाय 70 फूटचं बांधण्यात आलं आहे। मी मुंबई पोलीस कमिशनरना विनंती केली आहे की हे जे मनोज रामकृष्ण त्यांनी त्याचा स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट दिलं आहे त्यांची ताबडतोब अटक व्हावी।